उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना नारळ देणार असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय। पुण्यात शिवसेनेची पूर्व कार्यकारिणीच बरखास्त केली गेली आणि यातून राज्यातल्या इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आलाय। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना पक्ष विस्ताराचे आदेशही दिलेत। आता निवडणूक नसल्याने एकनाथ शिंदेंचं संपूर्ण लक्ष हे पक्ष संघटना वाढीकडे आहे। सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या तसंच आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा आढावा स्वतः एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रातील सगळ्या 43,000 गावांमध्ये शिवसेनेचं अस्तित्व दिसायला हवं असे आदेशही एकनाथ शिंदेंनी दिलेत। जे पक्षाचं काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील असेही संकेत शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनी काय आदेश दिलेत पाहूया। जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार। संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांनी पक्ष विस्तार करावा। सर्व पदाधिकारी आमदार खासदार मंत्र्यांच्या कामांचा शिंदे आढावा घेणार। महाराष्ट्रातील सगळ्या 43,000 गावांमध्ये शिवसेनेचं अस्तित्व दिसायला हवं। जे पक्षाचं काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील। भाजपची काम करण्याची पद्धत जशी आहे तशीच आता शिवसेनेची असेल। मतदार याद्यांवर काम करा। येणाऱ्या वर्षात मतदारसंघाचं विभाजन होणार, त्यासाठी तयार रहा। प्रत्येक बीएलएवर आता कामाचा जोर असेल। मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।